सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी शलाका शैलात्या आई शैलात्या आली आहे. अगं बाई आलात तुम्ही? अरे काय निकिता कुठे आहे? अगं ती खूप दमली होती, म्हणाली की मी आधी झोप काढते आणि मगच येते मामाकडे. मज्जा आली खूप. या आबा इथे बसा. आबा सकाळपासून वाट बघताय. तुम्ही कधी निघणार ते कळवलंच नाहीत आम्हाला. अगं बहिणी ऍक्च्युली आम्ही तुला फोन करणार होतो, म्हणजे मी एक दोनदा ट्राय ही केला पण तेव्हा लागला नाही आणि मग गडबडीत राहून गेला. सॉरी. बर बर. पण निघालात कधी तुम्ही? काल रात्रीच जेवण वगैरे मस्त. रात्र कसली पहाटच झाली होती. निघेपर्यंत रात्रीचा 1 वाजला होता. पण मग बरं झालं ना निकिता झोपली ते. झाली का सगळी देवळं बघून? छान झालं दर्शन, मन एकदम प्रसन्न झालं. अगं हो, हा घे प्रसाद. मुलींना आवडलं का गोवा? अगं हो, त्या दोघी म्हणत होत्या की 8-10 दिवस इथेच राहूया. मग राहायचं की आता गेलाच होता तिथे तर. अगं नाही ग, परवा निघायचंय ना. हो, कुठे निघालात तुम्ही परवा? अगं वहिनी असं काय करतेस? परवा निघालो आम्ही, चाललो अमेरिकेला परत. अगं बाई परवा? हो. पण मग असं अचानक कसं ठरवलं तुम्ही? अगं नाही, आधीच ठरलं होतं. म्हणजे आरूच्या सुट्टीचाही प्रॉब्लेम होता, सगळी कामं वेळेवर झाली म्हणून म्हटलं की मग निघावं ना आता. नाही पण आमच्या ना लक्षातच आलं नाही. आबा? आबा काय हवंय का तुम्हाला? आबा तुम्ही काय शिर्या, आज ऑफिसला गेला नाहीस अजून? जाणार आहे, आज उशिरा जायचंय. बर बर बर. चला मी आबा काय म्हणतात ते बघतो. बोल ना जरा, समजाव ना त्यांना. हो बोलतो ना मी. काय वंशा तुम्ही ते शांतादुर्गा मंदिराच्या इथे गेला होतात ना, मी सांगितलं ते तुम्हाला मिळालं का दुकान? ते पिवळ्या फुलांची वेणी. खरं तर मी फक्त शिर्याला दाखवायसाठी गेले होते त्या इंटरव्ह्यूला. ॲज इन म्हणजे त्यांनी मला सकाळी सकाळी ऍड दाखवली आणि म्हणे शलाका बघ, अब्रॉडला जायचा चान्स आहे, सोडू नकोस वगैरे. मला कॉन्फिडन्स अजिबात नव्हता इंटरव्ह्यूचा वगैरे, पण म्हणलं हा परत मला उलट बोलणार. शलाका तुला काही कळत नाही, मंद आहेस तू, आळशी आहेस एक नंबरची, कुठे जायला नको तुला. एक्झॅक्टली लाईक मी. सकाळी बघितलंस ना मम्मा मला उठवत होती, ती सुद्धा हेच म्हणत होती, तू खूप आळशी आहेस, तुला कुठे जायला नको. आय वॉज रिअली स्लीपी. एनिवे माझं जाऊ दे. तिथे काय झालं? धमाल. हा म्हणजे तिथे कोण होतं माहितीये का सिलेक्शनला? कोण होतं? तुला आठवतं त्या दिवशी लिंकिंग रोडला मला एक मुलगा भेटलेला, पत्ता विचारायला आलेला, मी त्याला रस्ता दाखवला. यू मीन दॅट अमेरिका रिटर्न? येस. हा, दॅट्स रिअली अ ग्रेट कोइन्सिडन्स. हो बघ ना, मला तर 1 मिनिट काही कळलंच नाही. म्हणजे आय वेंट टोटली ब्लँक. पण नंतर सगळं सोपं झालं. म्हणजे त्याने मला खूपच मदत केली. ओ यू मीन ही रेसिप्रोकेटेड? म्हणजे परतफेड. म्हणजे एकदा तू त्याला हेल्प केली सो. ती कसली मदत अगं. पण तो खूपच ग्रेट आहे. सिद्धार्थ. सिद्धार्थ नाव आहे त्याचं. हाऊ डज ही लुक? सॉलिड हँडसम. तू तर बघायलाच हवंस त्याला एकदा. थँक्यू सो मच. तू बघितलंयस, आता तूच बघत राहा. असं नाही, म्हणजे कोर्स साठी तू त्याच्यावर डिपेंडंट असणार ना. या बट सिद्धार्थ इज रिअली ग्रेट. म्हणजे त्याने माझ्यात एवढा कॉन्फिडन्स भरला ना. सपोज मी या कोर्स साठी सिलेक्ट झाले ना, तर सगळं क्रेडिट सिद्धार्थला जातं.
त्यांनी मला एवढी मदत केली आहे, सगळे प्रश्न विचारले, त्याची उत्तरं कशी द्यायची ते सांगितलं. मग पॅनल समोर मला त्यांनी परत प्रश्न विचारले. 4 लोकांचं पॅनल होतं, पण मी अजिबात घाबरले नाही. That's really nice. You mean it was a Siddharth day today? वहिनी इतकी सुंदर सोय केली होती ना तिकडे. योगिता आणि अरू एकदम खुश झाले. हो का? अहो सगळे देवस्थानामुळे फार छान केली आहेत तिकडची. आमची पमा गेली होती ना मंगेशीला, ती सांगत होती. खरं सांगू बहिणी, तू पण जाऊन ये, खूप बरं वाटेल तुला, एकदम मनशांती मिळेल. हे सारखं म्हणतात जाऊया जाऊया, राहूनच जातं. तर बघूया कधी योग येतो ते. अहो यांना फोन करायचा आहे बरं का, ते काळजी करत असणार. शैला आली की नाही, शैला आली की नाही. अगं हो, जाताना सुद्धा त्या ड्रायव्हरला 10 वेळा सांगितलं, नीट चालव, सुखरूप पोचा, सांभाळून जा. अहो शैला काय एवढी मोठी झाली आहे ना, अजून तिला सांगतात रस्ता नीट क्रॉस कर म्हणून. काय करणार, प्रेम आहे तिथे काळजी वाटतेच ग. आणि मुलगी कितीही मोठी झाली ना तरी त्यांचं आपलं बापाचं मन असतं. वंस काय आबांचा विचार करताय? तुमचं असं अचानक ठरलं ना जाण्याचं, म्हणून ते जरा. आय नो वहिनी, पण खरं सांगू, तिथल्या रुटीनची इतकी सवय झाली ना की जास्त दिवस घराबाहेर राहिलं ना की मला असं चुकल्यासारखं होतं. आय स्टार्ट फिलिंग रेस्टलेस ग. नाही, हे आबांना कोण समजवणार आता. त्यांना आपलं वाटतं ना की लेकीने जास्तीत जास्त राहावं म्हणून. त्यांच्याशी बोलायला हवं. म्हणजे अरू बोलतोय पण. नाही, पण तुम्ही बोललात तर जास्त बरं नाही का? त्यांना समजावणं खूप कठीण जाणार आहे ग, पण प्रयत्न करायलाच हवा ना. माणूस वयाने वाढत जातो ना, जास्त हळवा होत जातो. परवा रात्रीची फ्लाईट आहे. त्याचं काय आबा, मला सुट्टी नाही ना जास्त दिवसांची, नाहीतर माझी फार इच्छा होती इथे राहण्याची. खरं तर शैलाच्या मनात पण होतं अजून काही दिवस राहावं, पण काय करणार, जायला तर हवंच ना. तुम्ही एवढं राहायला देत खूप झालं. तसं काय तुम्ही किती राहिलात ना तर आणखीन 4 दिवस राहायला हवं असं आम्हाला वाटतच राहणार. शेवटी माया आहे, माया, त्याला अंत नाही. अगदी खरं, अगदी काय खरं. म्हणताय बा? मी म्हटलं माया आहे, संपत नाही. तुम्ही राहावंच आम्हाला वाटतंय, पण तुम्हाला तुमच्याकडे काम आहे, तुमचे उद्योग आहेत. मला काय, मी रिकामा माणूस. आबा, तुम्हाला यायचंय ना अमेरिकेला? चला ना. हो खरंच, चला ना. मस्त 6 महिने तिकडे राहा, अगदी तब्येतीने सगळं पाहणं होईल. हा, नाही, मला जमणार नाही. का? मग आबा 1 महिनाभर तरी. हा, अगं नाही, मला नाही शक्य होणार आहे घर सोडून तिकडे कुठे जाणं. काय आहे, तुम्हाला कशी तुमच्या रुटीनची सवय आहे, तसं माझं या घरातलं रुटीन यांच्याशिवाय सुरूच होत नाही. काय ग? हे अगदी खरं. मी घेते. हॅलो. हो, टिपरेंचंच घर आहे. कोण? शलाकला. हो, कोण आपण? सिद्धांत. सिद्धार्थ. हो, मी देत. हा, हॅलो. हा, हो, नाही, हो, नाही रे. हो, ग्रेट, वाव. मी करू? हो, मी करते ना. हो, ओके, बाय. अगं वहिनी, हा सिद्धार्थ कोण? तो आज बायकोने बटाट्याची भाजी अप्रतिम केली होती नाही? अरे रोज तीच भाजी आणतोस, रोज काय अप्रतिम सांगतोस? तू आहे ना, लग्न कर आणि तुझ्या बायकोला सांग नवीन नवीन भाजी करायला. वैताग आहे नुसता. कुठे गेले ही मंडळी? काय रे, कोणावर वैतागलायस? अरे श्यामला रे, घरी कोणी फोनच उचलत नाहीये. अरे उचलतील, कामात असतील वहिनी. हो, आबा कुठे आहेत मग? हा, नाही तर वहिनी बोलत असणार फोनवर. अरे हल्ली काय आहे, सेकंड कॉल आला ना तरी बेल वाजते रे. पण वहिनीनं कळायला पाहिजे बीप वाजल्यावर. नाही, श्यामलला नाही कळणार.
त्यातून ती पमाला म्हणजे तिच्या बहिणीला एखादी रेसिपी समजावून सांगत असेल ना, बघायला नको, अर्ध्या तासाची निश्चिंती. अरे असू दे रे, तेवढाच विरंगुळा वहिनीना. बिचारे बाहेर कुठे जातात का? दिवसभर घर आणि घर काय हो. आणि तुला काय एवढी घाई आहे? मग कर ना. अरे घाईचं काय, शैला घरी आली की नाही ते बघायला फोन करतोय मी. आली की नाही? अरे परवाच आली म्हणाला ना. अरे बाबा, ते सांगलीहून आता ती गोव्याहून येते, तुझ्या लक्षात येत नाहीये का? अरे ती सांगलीहून आली, मग गोव्याला गेली, आता गोव्याहून येत आहेत ती मंडळी. गोवा? ह्या सीझन मध्ये गोवा म्हणजे अरे ह्या सीझन मध्ये काय, गोवा म्हणजे कुठल्याही सीझन मध्ये आहात. पण साला आपल्याला जमत नाही ना. अरे पण कोण गेले, कोण गोव्याला? अरे देवा. अरे आमची शैला नाही का गेली आहे गोव्याला? शैला? ती अमेरिकेहून आली कधी आणि गोव्याला गेली कधी? आला बघा कसं काय जमवतात लोक. आणि आम्ही बघा गेली 4 वर्ष गोव्याला जायचं नुसतं प्लॅनिंगच करतोय. बरं किती दिवसांसाठी गेली आहे? 8? नाही रे बाबा. मग काय 60? अरे ती काय कायमची नाही आले अमेरिकेहून इथे, 2 दिवसासाठी म्हणून देवस्थानाला जाऊन येते म्हणाली. आता त्या हिशोबाने आज यायला पाहिजे होती ती. अरे शेखर, अशा ठिकाणी गेलं की एखादा दिवस वाढतो. अरे हो, पण हे सगळं फोन करून कळवायला नको का इथे? उगाच तिथे मला टेन्शन, त्यातून प्रायव्हेट गाडी घेऊन गेले. अरे येतील ना व्यवस्थित, तू उगाच टेन्शन घेऊ नको यार. फोन आला. बघ वहिनीचाच असणार. हॅलो. अहो श्यामल बोलते मी. हा श्यामल, बोल बोल. अगं शैलाचा काही फोन वगैरे आला का ग? नाही फोन नाही आला, शैला म्हणसेच आल्या की परत. काय सांगतेस? आली सुद्धा? कधी आली? अहो दुपारी 3-3:30लाच आल्या त्या. 1 वाजता निघाले म्हणे पहाटे. अरे वा, चांगली चांगलीच आणली गाडी नाही? हो. अहो परवा जायचं म्हणतात लगेच अमेरिकेला. काय परवा? आता हे काय काढलं तिने अचानक मध्ये? आता काय माहिती, पण अगदी नक्कीच आहे, म्हणजे तिकडूनच ठरवून आलेले दिसत आहेत. हॅलो. हा मी आता निघतोय इथून ऑफिस मधून, आल्यानंतर बोलू. बर बर. चला, सगळं टेन्शन गेलं. मंडळी व्यवस्थित इथे आली आणि अमेरिकेला जायच्या तयारी लागली सुद्धा. ए सचिन, मी आज जरा लवकर पळतो, तू जरा इथलं सांभाळून घ्या. ओके नो प्रॉब्लेम, मी बघतो. तू पळ बघू. अरे ती लोक अमेरिकेला पोहोचेपर्यंत तुला काही टेन्शन कमी करता येणार नाही. तू पळ. हो रे बाबा, ते व्यवस्थित पोहोचेपर्यंत काही खरं नाही. बाय कोण चाललंय रे अमेरिकेला? शलाका, ए शलाका, अगं बाई तू कुठे बाहेर निघालीस का? हो जरा प्रियाकडे जाऊन येते मी. अगं आता उन्हाची कुठे जातेस बाळा, संध्याकाळी जा ना. अगं नाही, तिला ना बर्थडे गिफ्ट आणायचंय, कोणाचा तरी बर्थडे म्हणून. ती म्हणली लगेच ये. छान दिसतंय ग तुला. हो ना. शलाका, अगं मला तुला विचारायचं होतं, हा सिद्धार्थ कसा आहे ग? म्हणजे किती शिकलेला आहे, घरी कोण कोण आहे त्याचा? काय माहिती. काय माहित काय, आता तू ओळखतेस ना त्याला? हो ओळखते ग, पण मला काय माहिती त्याच्या घरी कोण आहे काय. तुला आवडलाय का तो? शलाका, तसं काही असेल तर सांग हा, म्हणजे परस्पर निर्णय घेऊ नकोस. हा काय म्हणते मी? कळलं ग. काय कळलं? शलाका, तो तुझ्या प्रेमात वगैरे पडलाय का? आता ते मला कसं कळणार? तेच तर कळत नाहीये ना. म्हणजे तू त्याच्या प्रेमात पडलीस? आई ग, खरं तो आहेच असा प्रेमात पडावा असा, पण प्रेम एकट्याने होत नसतं ना. आता मी एकटीच प्रेमात पडून काय उपयोग आहे? त्यालाही तसं वाटायला हवं ना, नाही तर सगळंच वाया. म्हणजे योगुताई म्हणते तसं प्रेम समोरच्याच्या डोळ्यात दिसायला हवं. मग तुला कळणार कधी ते? बघू. नाही शलाका, तुला काही कळलं तर मग तू घरी आधी सांग हा, म्हणजे मी बाबा म्हणजे योगितासारखं काही करायचं नाही. आई प्लीज. बरं, तू आता प्रियाकडेच जातेस ना? हो ग. नक्की? हो. हा. ए शलाका, अगं ए तुझी बॅग राहिली ग. ए मुली, आबा तुमचं दूध. अगे काय
काय झालं सांग ना आलास मला. का तू? बरं झालं, थांब जरा एक मिनिट. कशाला आबा, फोन केला साई? कसला धावत आलोय? अरे हो, मला श्वास उशीर होतोय, तो बॉस ओरडतोय तिकडे. श्वास तरी घे ना. बस ना तू इथे जरा बस. मला काय झालं आधी सांग. असं बोलवून घेतलं याच्यासाठी. माझं जरा काम आहे म्हणूनच बोलवलंय ना. मग बोल ना लवकर. तू ऐकून घेणार आहेस का जरा? अशी घाई घाई करू नकोस. हे बघ, मला जरा ना शलाकाबद्दल बोलायचं आहे. मग बोल ना लवकर, उशीर होतोय मला, बोल. अरे काय माहितीये का, शलाकाच्या वागण्या बोलण्यामध्ये मला जरासं वेगळं काहीतरी वाटतंय. तुला वाटत नाहीये का? काय वेगळं वाटतंय? काय वेगळं वाटतंय? अशी तंद्रीत असल्यासारखी वागते पहा. कधी लक्षच नसतं कशामध्ये. आई ते अमेरिकेचं खूळ आहे ना तिच्या डोक्यात, त्यामुळे असेल. तुला माहिती आहे ना कशी आहे ती, दिवसा देखील स्वप्न बघते. नाही रे राजा, मी आता दुपारी तिच्याशी बोलले ना. मग काय सांगितलं तिने? ते राहू दे. मी तो एक सिद्धार्थ म्हणून एक मुलगा आहे. मग त्याचं काय? त्याचं नाव तिच्या बोलण्यासारखं येतं. मला त्याची काळजी वाटते. मला असं वाटतं की ती त्याच्या प्रेमात पडली आहे. काय बडबडतेस? काय संशय घेतेस तू? आता मी तिच्याशी दुपारी बोलले ना, माझी खात्री झाली आहे. काय सांगितलं तिने? ते महत्वाचं नाहीये. मला काळजी वाटते. तू माझं काम करणार आहेस का? काय करू? त्या मुलाचा तपास करायचा आहे आणि हिचा पाठलाग नाही, पण तिच्यावर थोडीशी नजर ठेवायची. कळलं ना? काय आई, कसं वाटेल ते? ती सांगते तेवढं कर. उगाच फाजीलपणा करू नको. ज्या अर्थी श्यामला सांगते त्या अर्थी तिच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. तर आधीच आपल्या घरामध्ये असे 2 बॉम्ब फुटलेत, योगिता आणि निकिता. त्याच्यामध्ये हे असं काही झालं तर मग? हे बा, दुसऱ्या कोणाकडून हे कानावर पडण्याच्या आधी आपण स्वतः त्याची शहानिशा केलेली बरं, असं मला वाटतं. तेच म्हणते मी, शिर्या. हा, आता काही टेन्शन नाही. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. पण मला सिलेक्ट करतील का रे? तुला काय वाटतं? ऑफकोर्स तुलाच सिलेक्ट करतील. उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस मला. खरं काय ते सांग. बस ना, म्हणजे मी जे काही सांगतो ते तुला थापाच वाटतात ना? तसं नाही रे, पण उगाच अशी भीती वाटत राहिलीये. डोंट वरी. पण मला एकच सांग की समजा तू सिलेक्ट झालीस आणि तुला अब्रॉड जावं लागलं तर तुझ्या घरच्यांना चालेल ना? चालेल की. नाही, हवं तर तू त्यांना विचारून मग मला सांग. असं नको व्हायला की सगळं काही फायनल झालंय आणि फक्त तुझ्या घरच्यांनी काहीतरीच बोलू नका उगाच. काहीतरीच नाही ग, खरंच आपल्याकडच्या ऑर्थोडॉक्स कुटुंबांमधल्या मुलींचा खरंच हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. अरे पण माझ्या घरचे अजिबात ऑर्थोडॉक्स नाही आहेत. म्हणजे माझी आत्या आता 25 वर्षांपूर्वी USA ला जाऊन सेटल झाली आहे. ओ इज इट? ग्रेट. पण हे सांगितलं नव्हतंस तू मला. तू विचारलं होतंस का? म्हणजे एकूण तुमच्या घरचे खूप समजूतदार आहेत तर. हो, आणि ब्रॉड माइंडेड सुद्धा आहे. वाव. शलाका, तू आज माझ्याबरोबर डिनरला येशील? येईन, पण मला घरच्यांना विचारावं लागेल. अगं मी तुला बोलवतोय, त्यांना नाही. तरी पण विचारावं लागेल. मागावून उगाचच मग. अगं पण तूच तर आत्ता म्हणालीस ना की तुझ्या घरचे खूप समजूतदार आणि ब्रॉड माइंडेड आहे. शहाणा आहेस म्हणून लगेच. श्यामल, हे श्यामल, श्यामल. अहो आले, हे घ्या, पाणी घ्या. आरडाओरडा कसला करताय तुम्ही? कसा सुकला तो, काय गरम होतंय का बाई. हो ना. मला एक सांग, शलाका कुठे गेले? इथेच मैत्रिणीकडे गेली आहे का? नाही, मी आता बस मधून येताना बघितलं तिला. म्हणजे मी बस मध्ये होतो आणि तुम्ही हाक नाही का मारायचे? अगं त्या रस्त्यात कशी काय हाक मारणार? बरं काय सांगून गेले? अहो सांगून काय, आता मैत्रिणीकडे गेली आहे का? नाही, एक मुलगा होता तिच्या बरोबर. पाहिलं श्यामल, हे असलं काहीतरी सांगून जाते, तू ऐकून घेतेस आणि. अहो पण ती शलाकाच होती का? तुम्ही बघितलं तिला? म्हणजे नाही, ती मैत्रिणीकडे गेली आहे, प्रियाकडे. किती वेळ झाला? 5-10 मिनिटं झाली असतील. तुम्ही किती वेळापूर्वी बघितलं तिला? मी अर्धा तास. नाही मग काहीतरी बघण्यात चूक झाली. पण तुला सांगतो श्यामल, अगदी डिट्टो शलाका ग आपली, सेम टू सेम. म्हणजे असे भरकन पास झाले ते. पण माझी खात्री आहे आपली शलाका काय असं काही करणार नाही. मुलगा कसा होता तो? कोण? शलाका बरोबरचा? काय नाही, शलाका सारखी बरोबरचा मुलगा कसा होता? बरा होता,
पण आपल्याला काय करायचंय? तू एक काम कर ना, तू प्रियाकडे फोन लाव ना, मी गंमत सांगतो तिला लगेच. हो मी आता अहो शैला वंशनचा फोन आला होता बरं का. परवाच निघायचं म्हणाले अमेरिकेला. परवा? हो. तिकीट झाली कन्फर्म? ते मला काही वेळ ठाऊक नाही, पण आबांशी बोलत होत्या. आबांना खूप आग्रह करत होत्या बरोबर येण्याचा. काय म्हणाले आबा? नाही आबाने नकार दिला, पण फार हताश वाटले मला ते. श्यामल, आता शैला गेल्यानंतर 4 दिवस आबा असेच असणार आहे. कोण आलं? हा? दारात कोण? So